हाय हॅलो नमस्कार. आज आपण बटाट्याचे काप करणार आहे. कढईमध्ये कडक तापल्यानंतर तेलामध्ये आपण जिरा मोहरीची फोडणी देऊया. मग त्यामध्ये आपण बटाट्याचे काप टाकून सर्व एकत्र हलवून घेऊया. सर्व एकत्र हलवून झाल्यानंतर आपण त्यावर थोडंसं मीठ टाकून घेऊया. मग त्यावर हळद टाकून घेऊया. मग सगळं एकत्र हलवून घेऊया. मग त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून हलवून घ्यायचं. मग त्यावर थोडं चटणी टाकून घ्यायची, तेही आपण हलवून घेऊया. एकत्र हलवत राहायचं असंच, म्हणजे त्या कापाला सगळं चटणी, मीठ, हळद, तिखट व्यवस्थित लागतं आणि आपली भाजी खायला पण छान लागते. मग त्यावर आपण गार पाण्याचा वापर करायचा नाही, गरम पाण्याचाच वापर करायचा. मग त्यावर आपण थोडंसं आपण झाकून ठेवायचं. 10 मिनटं झाकून ठेवल्यानंतर आपण ती भाजी कशी वाफलेली आहे, शिजली की नाही ते चेक करूया. भाजी सर्व हलवून अशी घ्यायची. भाजी आपल्याली असं चेक करून हलवून चेक करायचं, शिजली आहे का नाही. आपली भाजी बघू शकता शिजलेली आहे. किती छान मस्त दिसत आहे आपली कापाची भाजी बटाट्याची. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकल्यामुळे किती छानच चव लागते. आणि आपण जास्त काही यात मसाल्याचा वापर केलेला नाही. जेवढं गरज आहे तेवढंच वापरलेलं आहे. बाय.